हॅलो. चला PCLs या सामन्यासाठी देखील यायचे आणि काही क्षणातच हा सामना सुरू करायचा आहे. मागील 2 दिवसांचा विचार केला तर आपलं 4:30 वाजता सामने ऑन होत होते. आज मात्र 5 वाजता आहेत, सामना सुरू व्हायला पाहिजे. नक्कीच या स्पर्धेचे आयोजक मुख्य आयोजक अर्थात NP निलेशजी पाटोळे याबरोबरच अभिजितजी सावंत या शहापूर पंचायतचे नवनिर्वाचित सदस्य विजयभाई भगत यांच्या अथक प्रयत्नातून आणि संकल्पनेतून आपण पाहत आहात शहापूर तालुका प्रीमियर लीग 2022. शहापूर तालुक्यातील 10 ग्रामीण ओपनच्या गटांमध्ये तुंबल युद्ध या खाडीच्या मैदानावर आपण गेले 2 दिवस तोरणा संग्राम अनुभवलाय. या स्पर्धेचे आणखी 2 दिवस शिल्लक असतील. डे नाईटचा थरार. चला नीरज स्पोर्ट्स आसनगाव क्षेत्ररक्षण लगेचच सजवून घ्या. वेताळ स्वामी विपक्षात नीरज स्पोर्ट्स. या दोन्ही संघांची जर आत्तापर्यंतची या स्पर्धेतली कामगिरी जर सांगायचीच झाली तर वेताळ स्वामी संघाच्या खात्यावर 1 विजय आणि 1 पराभव. तर नीरज स्पोर्ट्सचा विचार केला तर मागील 3ही सामन्यांमध्ये विजय साकार केलाय. एक मजबूत स्थितीमध्ये आहेत. बी गटाचा अ गटाचा विचार केला तर चला नीरज स्पोर्ट्स क्षेत्ररक्षण सजवून घ्या. आणि या सामन्यासाठी ऑफिशियल्स नक्कीच NP सर आपले हे ऑफिशियल्स आपण लगेचच बोलवायचे आहेत आणि या सामन्याला सुरुवात करायची. सलामीचे ते फलंदाज ॲज युजल आपल्याला ती जोडी पाहायला मिळते अमोल आणि अनमोल. नाणेफेकीचा कौल मला वाटतं यावेळी नीरज स्पोर्ट्स या स्पर्धेतला साखळीमधला अंतिम सामना खेळतायत. मात्र तिसरा सामना खेळतायत वेताळ स्वामी. अर्जुन टॉस कोणी जिंकलाय? वेताळ स्वामी संघानं नाणेफेक जिंकली आणि अर्थातच फलंदाजीचा निर्णय घेतलाय. कालही आपण पाहिले होते पहिल्या दिवसाचा जेव्हा सामने सुरू झाले होते वेताळ स्वामी संघाला आपण खेळताना पाहिलं होतं राजे बॉईज सोबत. त्या सामन्यामध्ये वेताळ स्वामी संघानं विजय साकार केला होता. मात्र 2च सामने त्या रात्रीमध्ये आपल्याला पाहायला मिळाले होते वेताळ स्वामी संघाचे. 1 विजय 1 पराभव. चला क्षेत्ररक्षण सजून घ्या नीरज स्पोर्ट्स, खूप वेळ होतोय. शहापूर तालुका प्रीमियर लीग 2022 दिवस क्रमांक 3 डे नाईटचा थरार. हॅलो हॅलो माईक चेक. शहापूर तालुका प्रीमियर लीगचा विचार केला तर मागील 2 दिवसांमध्ये आपण 2 गटांचा साखळी सामन्यांचा अनुभव घेतला. पहिल्या दिवशी नीरज स्पोर्ट्स आणि शिवम स्पोर्ट्स या 2 संघांची चांगली कामगिरी राहिली होती. रात्री मात्र आपल्याला पाहायला मिळालं साई स्पोर्ट्स आणि शौर्य वॉरियर्स आणि साई स्पोर्ट्स या 2 संघांची काल रात्री खूप चांगली कामगिरी झाली. अर्थातच दावेदारी फक्त पेश केली गेली. चला जाऊया, सामना होईल सुरू आणि पुनश्च एकदा नमन करूया त्या गणरायाला. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरुमे देवो सर्व कार्येषु सर्वदा. अर्थातच गणरायाला नमन केले जाईल. आणि जाऊया या सामन्याच्या दिशेनं. दिवस क्रमांक 3चा विचार केला तर पहिलं षटक घेऊन येतो या शहापूरचा वंडरबॉय अर्जुन बांगर. यावेळी मात्र गोलंदाजी मार्कवर स्ट्रायकर एंडला अनमोल, नॉन स्ट्रायकर एंडला मात्र अमोल पाहायला मिळेल. या सामन्यामध्ये
विजय मिळून आणखी दावेदारी पेश करण्याचा प्रयत्न केला जाईल का दोन्ही संघांच्या माध्यमातून? कारण नीरज स्पोर्ट्सचा विचार जर केला आपण तर मागील 3 सामन्यांमध्ये विजयी झालेत, अर्थातच दावेदारी पेश केली गेली आहे. अंतिम सामना खेळतात या ए पोलमध्ये साखळीमधला. त्यानंतर ए पोलचा विचार केला आपण तर या ए पोलमध्ये आपल्याला नीरज स्पोर्ट्स आसनगाव, शिवम स्पोर्ट्स गेरसे, बेताळ स्वामी शहापूर, राज्य बॉईज शहापूर आणि ओम साई शहापूर या संघांचा समावेश पाहायला मिळाला. या संपूर्ण लीगचा विचार केला तर शहापूर तालुक्यातील विविध संघांमधील अष्टपैलू खेळाडूंना एकत्र करत ही संपूर्ण ज्या टीम्स आपण पाहतात, ओनर्स वेगवेगळे आहेत, मात्र खेळाडू देखील शहापूर तालुक्याच्या वेगवेगळ्या गावांमधून अगदी दुर्गम भागातून अष्टपैलू खेळाडू निवडले गेलेत. पहिला चेंडू फेकला जातो, यावेळी मात्र अवे फ्रॉम द बॉडी आणि अवे फ्रॉम द स्टम्प्स अवांतर धावेनं सुरू होते. व्हाईट बॉल यावेळी पाहायला मिळाला. अर्जुन बांगर या अवांतर धावेनं सुरुवात करतोय. आणि अर्थातच एक धाव जोडली गेली आहे धावफलकावर. अनमोल पुन्हा एकदा चेक केली जाईल लाईन. नक्कीच NP यांचा इशारा येतोय. इट्स अ वाईड आणि सलगचा दुसरा वाईड फेकला गेलाय. तोफा दिला गेलाय 2 धावांचा अर्जुन बांगरच्या माध्यमातून, अर्थातच नीरज स्पोर्ट्स आसनगावच्या माध्यमातून. जेव्हा जेव्हा शहापूर तालुक्याचा टेनिस क्रिकेटवर चर्चा होते तेव्हा तेव्हा ही सगळी काही खेळाडू आहेत या संपूर्ण स्पर्धेमधले यांच्या नावांचा उल्लेख होईल. यावेळी बोटं फिरवली होती, चेंडू पडल्यामध्ये नंतर मात्र आतमध्ये येताना दिसला. पॉईंटला क्षेत्ररक्षक होते आणि नक्कीच अनमोल यावेळी मात्र सम्मानजनक या चेंडूला खेळला गेला होता. आणि अर्थातच डॉट बॉल पहिला चेंडू फेकला गेला या षटकातला. या अगोदर 2 अवांतर फेकले गेले. 2 धावांचे योगदान टीम वेताळ स्वामी संघाला दिला गेला. त्यानंतर मात्र कमबॅक फसलाय की फटका, मात्र तिथे कव्हरच्या प्लेअरच्या डोक्यावरून बाली होता, तिथे अडवेल का आणि थांबवल्या चेंडूला फेकी देखील केली जाईल. विजय आणि अर्थातच कव्हरला उभा होता बाळी, त्याच्या डोक्यावरून चेंडू निघून गेलाय. मात्र सीमा रेषेवर लॉंग ऑफ पासून पॅट्रोलिंग करत असताना विजयने मात्र त्या चेंडूला जवळजवळ एक्स्ट्रा कव्हरला थांबवलं. धावा मात्र 2 मिळतील या चेंडूवर. अनमोलच्या बॅटमधून त्या 2 धावा. धावफलकावर परिवर्तन, 4 धावा धावफलकावर वेताळ स्वामी संघाच्या. ओ क्या बात है, इनसाइड आउट खेळला गेलाय, चेंडू निघून गेलाय एक्स्ट्रा कव्हरच्या बाहेर. 6 धावांसाठी एक मोठा तडाखा. इथे मात्र अनमोलच्या बॅटमधून आलेल्या या 6 अनमोल धावा. धावफलकावर मात्र दुहेरी धावसंख्या गाठली आहे टीम वेताळ स्वामी संघानं. 1 विजय 1 पराभव आतापर्यंतची या स्पर्धेतली कामगिरी टीम वेताळ स्वामी संघाची. मात्र विपक्षात अतिशय मजबूत स्थितीत असलेली नीरज स्पोर्ट्स 3 पैकी 3 सामने जिंकलेत. हो, यावेळी मात्र बॅकफुटवर जाऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू थोडासा बाहेरून निघून गेलाय विकेट किपरच्या हातांमध्ये. निर्धाव चेंडू 3. एकूण मला वाटतं इथे 4 चेंडू होत आहेत सर. 2 अवांतर फेकले गेलेत. धावफलकावर 10 धावा, 2 वाईड, 2 एक मात्र डॉट चेंडू पाहायला मिळालेत आणि 2 चेंडूवरचा परिणाम आपल्याला माहीतच आहे. सफल मात्र असफल, डान्सिंग डाऊन द विकेट. यावेळी मात्र अनमोलनं पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, मात्र तितका चतुर चालाक अर्जुन बांगर. आणि उगाचच का हे नाव शहापूरच्या ग्रामीण क्रिकेट टेनिस क्रिकेटच्या पटलावरचं हे अग्रगण्य नाव उगाचच झालेलं नाही आहे. याचं कारण तेच आहे कारण गोलंदाजी आणि फलंदाजी या दोन्ही क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी आतापर्यंत अर्जुन बांगरची ठरली आहे. विचार केला तर पर्पल कॅप त्याच्याकडे कालपर्यंत होती, रात्रीच्या खेळामध्ये कदाचित ती आज घोषित केली जाईल कोणाकडे असेल. मात्र तुर्तास अर्जुन बांगर 7 विकेटचा या पर्पल कॅपचा दावेदार आहे. आता त्याचा जशी स्पर्धा पुढे जाईल तसं घोषित केलं जाईल. आणि ऑरेंज कॅपचा जर आपण विचार केला तर ऑरेंज कॅप कालपर्यंत मात्र होती शिवम स्पोर्ट गेरसेस संघाचा फलंदाज वासुदेव भोईर याच्याकडे. पाहूया रात्री काय परिवर्तन झालंय का, आणि ते मात्र काही क्षणात आमचे स्कोरर या इनिंगच्या ब्रेक नंतर नक्कीच त्याचा
लेखाजोखा आपल्या समोर ठेवतील. अर्थातच षटक पहिले समाप्त झाले. पहिल्या षटकांती धावफलकावर 10 धावा 2 अवांतर धावांसह पाहायला मिळाल्यात. दुसरं षटक घेऊन येतात गोलंदाज सुमित बाली अर्जुन तेजस आणि अर्थातच दशरथ असतील महेश असतील आणि नीरज पोटची जेव्हा बांधणी झाली त्यावेळी मात्र विश्वास ठेवला गेलाय नवोदित खेळाडूंवर देखील. मात्र अनुभवाचा पुरेपूर खजिना या टीमकडे आहे. ओहो इथे काय पाहायला मिळालंय इनसाइड आणि यावेळी मात्र बोल्ड बॅटची कडा घेऊन चेंडू गेलाय. अमोलला मात्र सूर सापडला नाही या स्पर्धेमध्ये. कारण आपण पाहिलं मागचे 2 सामने आज तिसरा सामना खेळतोय अमोल आणि 3ही सामन्यामध्ये निराशा. अनमोल मात्र आपल्या संघासाठी एक उपयुक्त खेळ खेळतोय. अमोल बॅक टू द पवेलियन होत असताना यावेळी नवीन फलंदाज त्याची जागा घेण्यासाठी येतील अक्षय. आम्ही अगदी या स्पर्धेच्या पहिल्या सामन्यापासून सांगत आहोत आपलं नाव किती मोठं यापेक्षा आपली खेळी किती मोठी आहे हे सगळ्यात महत्त्वाचं. कारण संघासाठी मॅच विनिंग पारी खेळणं गरजेचं आहे. कधी कधी एखादा फलंदाज शतकही पूर्ण करतो मात्र संघाला विजय मिळेलच असं नाही. मात्र सेकंड इनिंगला एखादा फलंदाज अगदी लोअर ऑर्डरला येतोय आणि झटपट काही धावा करतोय संघाला विजय करतोय त्याचं मात्र नाव मोठं होतं. आणि मी तर म्हणेल अशा खेळ करा की ज्याच्याने आपल्या संघाला विजय मिळून जाईल. कारण लिमिटेड ओव्हर क्रिकेटमध्ये आपण पाहिलं असेल शहापूर तालुका प्रीमियर लीगचा विचार केला तर अर्थातच आपण पाहतोय अक्षय अधिकारी यांच्या सलगच्या 3 षटकांसाठी त्यांचे बंधू आकाश अधिकारी यांच्याकडून 3000 रुपयांचं कॅश प्राइज फक्त अक्षय अधिकारीसाठी हे कॅश प्राइज लागलं गेलंय. जाऊया सामन्याच्या दिशेनं. सुमित पहिला चेंडू घेऊन पाहिला आपण विकेट आणि दुसऱ्या चेंडूवर काय करामत करतो की पाहूया. कालच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळालं 2 हॅट्रिक्स. यावेळी आपण प्रीतम जोशी आणि दीपक भगत अर्थात अमोल भगत या 2 गोलंदाजांनी सलगच्या 2 षटकांमध्ये हॅट्रिक नोंदवत या स्पर्धेमध्ये आपली मोहर उमटवली आहे. इनसाइड आउट कव्हरच्या डोक्यावरून चेंडू मात्र यावेळी ट्रॅव्हल होतोय एक्स्ट्रा किंवा रिव्हजनच्या बाहेर. इथे मिळेल चौकार. अक्षयच्या बॅटमधून यावेळी मात्र पहिल्याच चेंडूवर तडाखेबंद फटका पाहायला मिळाला. 4 धावा वसूल केल्या. धावफलकावर परिवर्तन. धावफलक जाऊन पोहोचताही 14 धावांवर 14 लॉस ऑफ 1 वेताळ स्वामी. अनमोलचा विचार केला तर अनमोलनं आतापर्यंत संघाला सावरलं. ज्या पहिल्या सामन्यामध्ये विजय मिळवतात त्याच्यामध्ये 23 धावांचं अनमोलनं देखील एक चांगलं योगदान दिलं होतं. मात्र यावेळी त्याहीपेक्षा चांगली कामगिरी करावी लागेल. कारण या सामन्यात जर विजय मिळवला तर शेवटच्या सामन्यात अगदी कंपल्सरी विजय मिळून दावेदारी पेश केली जाईल. मात्र नेट रन रेट हा देखील एक महत्त्वाचा मुद्दा असू शकेल आणि त्यासाठीच तर कॅल्क्युलेशन करून खेळावं लागेल. पहिल्या इनिंगमध्ये जास्तीत जास्त धावा करून दुसऱ्या इनिंगमध्ये समोरच्या संघाला जास्तीत जास्त धावांमध्ये पराभूत करणं यावेळी मात्र आपल्याला नक्कीच फायदा होईल त्या पॉईंट्स टेबलवर. ओहो यावेळी मात्र चेंडू पडल्यानंतर बाहेर निघून गेलाय. आउट स्विंगर पाहायला मिळालं. आपण जेव्हा भारतीय क्रिकेटचा विचार करतो तेव्हा आपल्याला भुवनेश्वर कुमार या गोलंदाजाकडून या प्रकारची गोलंदाजी पाहायला मिळते. कधी चेंडू आत तर कधी बाहेर घेऊन जाण्याची क्षमता त्याच्यामध्ये आहे. मात्र इथे सुमित देखील तशी कामगिरी करतोय. पाहूया 2 सलगचे चेंडू कट कॉपी पेस्ट जर विचार केला तर अगदी सारख्याच स्वरूपाचे चेंडू पाहायला मिळाले आणि दोन्ही वेळा अक्षयला बीट केलं गेलंय. अर्थातच गोलंदाजी कम्प्युटराइज वाटते की काय. कारण आपण जेव्हा कम्प्युटर गेम्स खेळतो तेव्हा या प्रकारचे चेंडू आपल्याला पाहायला मिळतात. कारण ही मात्र रिअल गेम. सुमित आणि सगळ्यात महत्त्वाचं कधी कधी समोर खेळत असलेल्या फलंदाजाचा खेळ समोरच्या गोलंदाजाला माहीत असतो आणि तेव्हा मात्र त्याचा फायदा त्याला होत असतो. कारण हे सगळे खेळाडू एकत्र खेळत असतात बऱ्याचदा. ओहो 3 सलगचे डॉट येण्यापासून इथे मात्र वाचलेत आणि अवंतरची धाव. NP यांचा इशारा आमच्याकडे पाहिलं गेलं आणि सांगितलं गेलं येस इट इज वाईड आणि अवांतर धाव.
15 धावा धावफलकावर दुसरं षटक मार्गस्थ आहे. दुसऱ्या षटकातील तब्बल 4 चेंडूंचा खेळ झालाय आणि धावा किती खर्च केला असा जर प्रश्न केला तर 5 धावा खर्च केल्यात. कारण अर्जुन बांगरच्या पहिल्या षटकामध्ये आम्ही पाहिल्या 10 धावा. मात्र सुमितनं पहिल्या चेंडूवर माघारी धाडले अमोलला. यावेळी मात्र यश मिळतंय. चेंडू निघून जातोय. क्षेत्ररक्षक असतील सलाम शेख. अगदी सलामला चित्ता या नावाने देखील ओळखला जातो. कारण ज्या प्रकारे चित्ता आपल्या शिकारीवर झडप घालतोय तसा अगदी सलाम क्षेत्ररक्षण करत असताना चेंडूवर धावून जातोय आणि अगदीच त्याच्याकडून मिसफिल्ड होणं अगदी दुर्मिळ गोष्ट आणि अर्थातच पाहायला मिळतंय सुरेख क्षेत्ररक्षण त्याच्याकडून. आणि बऱ्याचदा सलामला आम्ही लॉंग ऑन किंवा लॉंग ऑफ किंवा वाईडिश लॉंग ऑन अर्थात मिड विकेट किंवा एक्स्ट्रा कव्हरला त्याला पाहतो. यावेळी मात्र थोडीशी रणनीती बदलली गेली आहे. कारण पॉवर प्लेचा खेळ सुरू असताना यावेळी 2 क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या बाहेर एक आम्ही पाहतोय. विजयला लॉंग ऑफला आणि मिड विकेटला सलाम. फसला होता फटका. OTC ओव्हर दी कव्हर. चेंडू वेगाने निघून चाललाय. इथे मात्र विजयच्या हाताला दिलाय चटका. चेंडू निघून गेलाय सीमा पार. चौकार. 4 धावांबरोबर हे षटक क्रमांक 2 होईल समाप्त. 2 षटकांती धावफलकावर पाहायला मिळत आहेत 20 धावा. 20 लॉस ऑफ 1. वेताल स्वामी विचार केला तर 10ची सरासरी मेंटेन केले. इथून पुढे आम्हाला 70 धावा स्कोअर कार्डवर पाहायला मिळत आहेत. मात्र या धावांमध्ये अधिक कमी होऊ शकेल कारण क्रिकेट आहे. कारण प्रोजेक्टेड स्कोअर सांगत असताना आम्हाला हा नक्कीच तो टार्गेट दिसू लागलाय. 10ची सरासरी जर गाठली मेंटेन केली तर 70 धावा पाहायला मिळतील. 2 षटकं संपली. पुन्हा एकदा निमंत्रित केले गेले अर्जुनला. या सामन्यातलं तिसरं आणि वैयक्तिक अर्जुनचं दुसरं षटक असेल. पहिल्या षटकामध्ये दिल्या 10 धावा. मात्र सुमित आला. सुमितनं मात्र पहिल्या चेंडूवर अडसर दूर केला अमोलचा. अमोलला कधी सूर गवसला नाही या स्पर्धेमध्ये आत्तापर्यंत आणि अर्थातच पाहायला मिळालंय 10 धावा सुमितच्या गोलंदाजीवर येत असताना एक गडी मात्र बाद झालाय. बाली अजूनही येणं बाकी. बाली मात्र यावेळी लॉंग ऑफला आमच्या अगदी डावीकडे पाहायला मिळेल. विजय लॉंग ऑनला आणि अर्थातच या शहापूर तालुक्याच्या टेनिस क्रिकेटचा चिता नावानं फेमस सलाम मिड विकेटला. गोलंदाजी पुन्हा एकदा अर्जुन बांगर शहापूरचा वंडर बॉय गोलंदाजी करेल. राईट आर्म ओव्हर द विकेट आणि स्ट्रायकर एंडला अक्षय अधिकारी. सलगच्या 3 षटकांना मोठे बंधू आकाश अधिकारी यांच्याकडून 3000 रुपयाचं कॅश प्राइज लागले. मात्र ती कमाल करावी लागेल. पहिला चेंडू घेऊन जातो तिसऱ्या षटकाचा. इथे चेंडू निघून गेलाय घोषित क्षेत्रात. चेंडू फरार होतोय. इथे 1 धाव. डिक्लेअरच्या स्वरूपात मिळेल 1 धाव. चेंडू झालाय फरार मात्र धाव 1च मिळेल. 21 धावा धावफलकावर. 21 लॉस ऑफ 1 या घडीला आपल्याला पाहायला मिळते टीम वेताळ स्वामी. परवाच्या दिवशी पहिल्या सामन्यामध्ये वेताळ स्वामीनं तिथे विजयी सलामी दिली होती. आज मात्र ते काम करावं लागेल. जर तसं झालं तर दावेदारी थोडी मजबूत करण्याचा प्रयत्न होईल. कारण 3 सामन्यामध्ये होतील 2 विजय आणि अंतिम 4थ्या सामन्यात जर विजयी झालात तर मात्र नेट रन रेटच्या माध्यमातून आपल्यामध्ये ती स्पर्धा लागेल. मग कोणाला मिळेल ती सीट दुसऱ्या क्रमांकाचं यासाठी मात्र जोरदार चुरस असेल. ए गटाचा विचार करता नीरज पोर्टनं आपली दावेदारी जवळजवळ पेश केली आहे. कारण विचार केला तर सलग 3 सामने जिंकलेत आणि आत्ता पाहिलं तर 4था सामना खेळतायत. आणि ब गटाचा विचार केला तर साई स्पोर्ट्स आणि अर्थातच आणि यावेळी मात्र अर्जुन सज्ज आहे. तिसऱ्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन जाईल. तर पहिला चेंडू योग्य होता मात्र दुसरा चेंडू मात्र दिशा थोडी भरकटली. अनमोल यावेळी मात्र बीट केलं गेलं अनमोलला. वाईड यॉर्करचा प्रयत्न वाईड लाईनवरून चेंडू गेला जवळून गेला अगदी. आणि अर्थातच आशाळभूत नजरेनं पाहिलं होतं की वाईड आहे की काय. मात्र सांगितलं गेलं की नाही आहे. चेंडू अगदी जवळून गेला वाईडच्या रेषेच्या. डॉट बॉल कम्पेन्सेट केलंय. नुकसान भरपाई त्या वाईडची केली आहे. आतापर्यंत विचार केला अर्जुननं 2 षटकामध्ये 3 अवांतर धावा दिल्यात. हो स्लॉट स्लॉट विजय विजय यावेळी करतोय चूक.
चेंडू मला वाटतं पाहायला मिळालाय. आणि आता त्याचं सांगितलं जाईल काही क्षणातच. यावेळी थेट त्या मैदानाबाहेर चेंडू पडत असताना 6 धावा या चेंडूवर. विजयला अंदाज आला होता, जवळजवळ विजय पोचला देखील होता, मात्र झाला विजय अनमोलचा. 6 धावा. धावफलकावर खूप मोठं परिवर्तन पाहायला मिळेल. फ्लाय झाले धावफलक. 28 धावा. 28. यावेळी मात्र थोडा महागडा ठरतोय अर्जुन. 3 चेंडू फेकून झालेत, मात्र तब्बल 8 धावा खर्च केल्यात. यावेळी थर्ड मॅन डिक्लेअर झोन. 1च धाव मिळेल आणि या एका धावेने धावफलकावर 29 धावा. अनमोल मात्र एक सुरेख खेळी करतोय, आपल्या संघाला सावरण्याचं काम करतोय, हा डाव सावरण्याचं काम करतोय. विचार केला त्याच्या बॅटमध्ये आतापर्यंत 2 षटकार, 1 चौकार आणि 1 डबल, 1 सिंगल. चांगली धावसंख्या. मी यावेळी जर संघाचा विचार केला, अमोल लवकर माघारी परतला होता. 7व्या चेंडूवर पहिला गडी बाद झाला होता टीम वेताल स्वामीचा, अर्थात अमोल, आणि माघारी धाडलं होतं सुमितनं. इथून पुढे मात्र चांगली कामगिरी करावी लागेल अक्षय स्ट्रायकर एंडला. पुन्हा ती आठवण करून दिली जाईल. 6. इथे मात्र लीडिंग एज. चेंडू जातोय विकेट किपर योगेशच्या हातांमध्ये. योगेशचा विचार केला तर या टीमचा आधारस्तंभ, अर्थात या संघाची बांधणी करण्यामध्ये त्याचा खूप मोठा वाटा आहे. योगेश असेल आणि ज्याच्या नावानं ही टीम खेळते नीरज, आणि त्यांच्याबरोबर आणखी एक नाव जोडलं जाईल दशरथ. कारण आम्ही पहिल्या दिवसाच्या खेळामध्ये हे नावांचा उल्लेख केला होता. कारण जेव्हा एखादी टीम चांगली कामगिरी करते, यामागे मात्र त्यांचा खूप मोठा संघर्ष असतो, त्यामागची त्यांची मेहनत आणि प्रामाणिकपणे केलेले प्रयत्न, या सर्वांचा एकत्रित परिणाम जर आपण पाहिला तर ते आहे यश. यावेळी मात्र अक्षयची जागा घ्यायला येत आहेत रोशन. सर चेंडू झालेत 5 झालेत, 1 चेंडू बाकी आहे. पहिला चेंडू टाकला तर दुसरा वाईड, म्हणजे अर्थातच त्यानंतर डॉट आलाय. षटकार, सिंगल आणि विकेट. अंतिम चेंडू असेल. धावफलकावर मात्र आम्हाला पाहायला मिळतात 29. 29 लॉस ऑफ 2 वेताळ स्वामी. अर्जुन बांगर अंतिम चेंडू घेऊन जात आहेत. षटक क्रमांक 3. विचार केला तर 17 चेंडू फेकून झालेत, 29 धावा दिल्या गेल्यात, मात्र 2 गडी देखील बाद. अर्जुनच्या नावावर 8वा गडी बाद करत असताना या स्पर्धेमध्ये फसला होता, मात्र तिथे क्षेत्ररक्षक चुस्त नव्हते. जर आणखी थोडं पुढे जर धावले असते तर कदाचित झेलचा अटेम्प्ट झाला असता. इट्स ओके. नक्कीच 1 धाव घेण्याचा प्रयत्न केला होता, मात्र कोणत्या प्रकारची धाव मिळणार नाही. डॉट बॉल. एंड इज वेल सो ऑल इज वेल. या षटकात आल्या तर एकूण धावा 9. पहिल्या षटकात अर्जुनने खर्च केला होता 10. 2 षटकांमध्ये 19 धावा खर्च केल्यात, मात्र 1 गडी त्याच्या खात्यावर आहे अर्जुनच्या. अर्थात या संपूर्ण स्पर्धेमध्ये 8वा गडी बाद करत असताना अर्जुन बांगर या सामन्यातली मात्र गोलंदाजीची भूमिका म्हणून समाप्त होते. कारण 2 षटक मॅक्सिमम टाकू शकेल एखादा गोलंदाज, कारण 7 षटकांचा सामना आहे. अर्जुननं हाताळले 2 षटकं, मॅन्डेटरी पॉवर प्लेचं 1 षटक, आणि यावेळी दुसरं आणि आता त्याचा सामन्यातलं 3रं षटक हाताळलंय. यावेळी मात्र येतोय जादुई गोलंदाज. अर्थातच या शहापूरच्या टेनिस क्रिकेटचा विचार केला तर ज्यांचा उल्लेख आम्ही या टेनिस क्रिकेटचा खळी म्हणून करतो, अर्थात बाळी. पहिला चेंडू, 4थं षटक मार्गस्थ होईल. स्ट्रायकर एंडला अनमोल आपल्या संघाचा डाव सावरत असताना, कारण अमोलही गेलाय आणि पाठोपाठ अक्षयही गेलाय, आणि आता नवीन फलंदाज रोशन साथ द्यायला आलाय. 1 चेंडू फेस केलाय, डॉट बॉल खेळला गेलाय. हो, यावेळी मात्र चेंडू अंगावर आला होता, मात्र बॉडीला स्पर्श करत, शरीराला स्पर्श करत चेंडू फाईन झोनमध्ये घोषित क्षेत्रामध्ये जात असताना 1 धाव मिळेल. 30 धावा. 30 लॉस ऑफ 2. 2 गडी गमावलेत टीम वेताळ स्वामी या संघाचा विचार केला तर. अनमोल
बाली यावेळी सज्ज असतील. गोलंदाजी मार्गवरून रनअप सुरू केला गेलाय. काही रणनीती असेल या चेंडूवर. ओहो, गई गई गई. यावेळी मात्र चेंडू निघून गेलाय लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावा, कडक षटकार. कारण पाहिलं तर हा तिसरा षटकार अनमोलच्या बॅटमधून. जर या सगळ्या धावांचा विचार केला तर या संघासाठी खरंच अनमोल धावा आहेत. कारण अक्षयही गेलाय, अमोलही गेलाय आणि चांगलं इम्प्रेस काय केलं नाही, पण मात्र अनमोलनं या स्पर्धेमध्ये इम्प्रेस केलंय. तर जे सामना जिंकला त्या सामन्यामध्ये देखील अनमोलनं चांगली कामगिरी केली होती. यावेळी बालीच्या पहिल्या चेंडूला सीमारेषा दाखवली. पुढचा चेंडू फटका फसलाय. अर्जुन, नक्कीच अर्जुन हे नाव सगळेच जाणतायत. हे सिर्फ नाम नाही, ब्रँड आहे बॉस. गोलंदाजीमध्ये गडी बाद करत असताना इथे मात्र आपल्या सहकारी गोलंदाजाला मदत केली. एक अचूक झेल टिपलाय झेल आणि संपलाय खेळ. अनमोलची अनमोल खेळ ही समाप्त. धक्का क्रमांक 3 सांगितलं गेलंय, दे धक्का. बॅक टू द पॅव्हिलियन. यावेळी मात्र कामेश, त्या दिवशी कामेशवर खूप सारी बक्षिसं लागली होती. हॅलो, धावफलकावर 36 धावा, 36. 3 षटकांमध्ये 29 होत्या. या षटकात आल्या 7 आणि सोबत एक महत्त्वपूर्ण विकेट, अनमोलचा विकेट. बाली, वाटलं होतं पहिल्या चेंडूवर का मी जादुई गोलंदाज म्हणून उल्लेख करतोय, का राणा स्पोर्ट्स यशस्वी आहे त्याचं कारण आहे आज बाली अर्जुन, सुमित तेजस असेल. मात्र रात्री आपण रोशन वेखंडेला पाहिलं, एका षटकामध्ये 3 गडी बाद करत कमाल केली होती. मात्र यावेळी सरळ रेषेत केला होता फटका, सुरक्षित होता. मात्र गोलंदाज अनुभवी आहे. बालीनं थोडा हात चेंडूच्या दिशेने सरसावला. चेंडू हाताला स्पर्श केला गेला, जिथे मला वाटतं 2 धावा मिळाल्या असतात कमीत कमी, मात्र 1च धाव मिळाली आहे. ह्या हे अनुभव, कारण खेळाडू अनुभवी असतील तर अनुभव नेहमीच कामाचा असतो आणि तो अनुभव इथे मात्र वापरत असताना बाली भागरे समोर. यावेळी रोशन टॅप केला गेला, चेंडूला सरळ रेषेत केला गेलाय. 1च धाव. आवाज येत नाही का? आणि अर्थातच 1-1 धावेने धावफलक पुढे चाललंय. 38 धावा, 38 रन्स. कामेश यावेळी मात्र स्ट्रायकर एंडला पाहायला मिळतील. जाऊ दिले चेंडूला. अवांतरची धाव. मला वाटतं या घडीला ही अवांतरची धाव नक्कीच सूट करत नाही या गोलंदाजीवर, कारण सुरेख गोलंदाजी सुरू असताना यावेळी 5 चेंडूंचा खेळ झाला होता, 9 धावा खर्च केल्या होत्या. मात्र महत्त्वपूर्ण गडी अनमोलचा अडसर दूर केला बालीनं आणि इथून पुढे अंतिम चेंडू घेऊन जावा लागेल, आणखी एक चेंडू टाकावा लागेल. यावेळी 4 षटकं संपत आली. 39 धावा धावफलकावर अंकित होत असताना हे षटक संपतंय. षटक क्रमांक 4 समाप्त. या षटकात आल्या 10. पहिल्या षटकात 10, दुसऱ्या षटकामध्ये 10, तिसऱ्या षटकामध्ये 9 आणि चौथ्या षटकातही 10. अशा 39 धावा. 10, 10, 9, 10. अर्जुनची 2 षटकं 19 धावा. बालीचं 1 षटक 10 धावा 1 विकेट. सुमितचं 1 षटक 10 धावा आणि 1 विकेट. आणि यशस्वी गोलंदाज झालेत आत्तापर्यंत 4 षटकांमध्ये बाली आणि सुमित. रात्री आपण श्रावण डोंगरेला देखील पाहिलं होतं. ओपनिंगच्या सामन्यामध्ये पहिल्याच षटकामध्ये 3 गडी बाद करत 1 धावबाद केला होता. आणि अर्थातच धनवी 11 संघाला तो सामना गमवावा लागला होता. त्यानंतर आपण पाहिलं शौर्य वॉरियर्स या संघाने देखील इम्प्रेस केलं. या स्पर्धेतली उच्चांक धावसंख्या 109 धावा 7 षटकांमध्ये धावफलकावर लावली गेली होती. आणि जर विपक्षात पाहिलं तर तिथे मात्र निराशा झाली होती NP स्पोर्ट्सची. 50 धावांनी पराभव तिथे मात्र स्वीकारावा लागला होता. NPची कामगिरी नावाला साजेशी राहिली नाही रात्रीच्या संपूर्ण खेळामध्ये, कारण मातब्बर फलंदाज हे अपयशी ठरले. यावेळी मात्र
विचार केला वेताळ स्वामी संघाचा तर जवळजवळ 10ची सरासरी मेंटेन केली गेली आहे. 70 धावांपर्यंत जर मजल मारली. चला शतक सजवून घ्या प्लीज मित्रांनो. ऑलरेडी हा सामना उशिरा सुरू झाला आहे. षटक क्रमांक 5 मार्गस्थ होईल. 3 षटकं अजून शिल्लक आहेत मित्रांनो. 45 मिनिटं आहेत तुमच्याकडे. 5ला सामना सुरू झाला आहे. 5:45 वाजता संपायला हवा. या नंतरचा टॉस साठी ते 2 संघांनी यायचे. यावेळी बॅटिंग पॉवर प्ले देखील येते. आणि अर्थातच या पुढचा सामना असेल शिवम स्पोर्ट्स गेरशे विपक्षात राजे बॉईज. दोन्ही संघांनी लवकर लवकर सज्ज राहायचे. जशी ही 3 षटकं होतील तसं आपण नाणेफेकीसाठी हजर राहायचे. अन्यथा जो कप्तान या 3 षटकानंतर हजर नसेल पेनलाइज केलं जाईल, याची नोंद घ्या. 3 षटकानंतर आपल्याकडे तब्बल 15 मिनिटं. त्या 15 मिनिटात दोन्ही संघांचे संघनायक आपण हजर राहायचे. सुमित येत आहेत. दुसरा षटक इथे झाली हरकत आणि मागे कॅन्डीची जागा मात्र ती आहे. आपण बऱ्याचदा कॅन्डीला तिथे पाहतो. आता संदीप तिथे मात्र झेल सुटणार नाही आणि रोशन बॅक टू द पवेलियन होत असताना चौथा धक्का लागतोय टीम वेताळ स्वामी संघाला. 39 धाबा धावपलकावर आहेत. सुमित आला. सुमितचा जर आपण विचार केला ना तर दुसरं षटक घेऊन आला होता. पहिल्या चेंडूवर अमोलला बाद केलं होतं आणि वैयक्तिक दुसरं आणि सामन्यातलं चौथं षटक 5वं षटक घेऊन आलाय आणि पहिल्या चेंडूवर रोशनचा अडसर दूर केलाय. आणि अर्थातच का हे नाव, का हा खेळाडू नीरज पोडला जोडला गेलाय याचं उत्तर आपल्या कामगिरीतून देत असताना यावेळी मात्र पिंट्या, त्या दिवशीच्या पहिल्या सामन्यात पिंट्याला जीवनदान मिळालं होतं तिथे मला वाटतं कव्हरमध्ये. आणि अर्थातच त्यानंतर जरी मोठी खेळी नसेल मात्र ते 6 की 7 धावा त्याच्या बॅटमधून आल्या होत्या. झेल सुटल्यानंतर त्या मात्र संघाच्या विजयामध्ये मोलाच्या होत्या. तर पहिला सामना खेळत होते तिथे वेताळ स्वामी. जाऊया. सुमित पहिल्या चेंडूवर दिला धक्का. विकेटचं पतन झालंय आणि जागा घ्यायला पिंट्या. पहिला चेंडू फेस केला जाईल. मोठा ब्लास्ट करण्याचा प्रयत्न होता आणि प्रयत्न काही कमी नव्हते मात्र चेंडू बाहेर वळवला गेला. जर संपर्क झाला असता तर आपल्याला काहीतरी चमत्कार पाहायला मिळाला असता. कारण वेगळी आहे सुमितच्या गोलंदाजीला. टायमिंग होणं गरजेचं आहे. सुमित तो पिंट्या फुलटॉस. इथे मात्र कव्हरमध्ये क्षेत्ररक्षक 2 गाड्या एका ट्रॅकवर. आणि अर्थातच काय होईल हे सांगायची गरज नाही. कामेशची खेळीचा अंत. कामेशला यावं लागेल. निराशा. सलग 3ऱ्या सामन्यात कामेश देखील अपयशी ठरतोय. आणि खऱ्या अर्थानं टीम तेव्हाच चांगली कामगिरी करेल जेव्हा सर्व टीममेट्स कॉन्ट्रीब्यूट करतील. आणि अर्थातच ती कामगिरी कुठेतरी आपल्याला पाहायला मिळत नाही. आणि अर्थातच या संघाचा आधारस्तंभ कप्तान यावेळी मात्र जात असताना राजेश. आणि ती कामगिरी करावी लागेल. इथून पुढे उर्वरित चेंडूंवर मी तर म्हणेल या धाबा 60 ते 65 पर्यंत कशा जातील याचा विचार करावा लागेल मला वाटतं वेताळ स्वामीला. जर फायटिंग टोटल हवी असेल तर 60 ते 65 धावांची आवश्यकता आहे. चला जाऊया पुन्हा एकदा सामन्याच्या दिशेनं. चला स्ट्रायकर एंडला पिंट्या. यावेळी नॉन स्ट्रायकर एंडला मात्र तुम्हाला पाहायला मिळतील राजेश. एकदम मजबूत बांध्याचा फलंदाज आहे. मात्र खेळ म्हटलं की मित्रांनो बऱ्याचदा ताकदीपेक्षा कौशल्याला अधिक महत्त्व असतं. ताकदीचाच खेळ असता तर सचिन तेंडुलकर मात्र क्रिकेटचा देव बनू शकले नसते. सुमित यावेळी मात्र चांगला फटका खेळला गेलाय. तिथे मात्र चेंडू गॅप मधून जात असताना सलाम नेहमी सलाम करावा अशीच कामगिरी करतो. कारण जवळजवळ चेंडू ट्रॅव्हल झाला होता तिथे सीमारेषेपर्यंत. मात्र 3ऱ्या अटेम्प्टमध्ये का होईना चेंडूला मात्र सीमारेषा गाठू दिली नाही. आणि अर्थातच या चेंडूवर 2 धावा घेण्यात यश मिळालं पिंट्या आणि राजेश या जोडीला. अर्थातच त्या धावा जोडाव्या लागतील. 1-1 2-2 धावा. 1 धावेला दुहेरी धावेमध्ये कन्वर्ट करावं लागेल. ओहो क्या बात आहे सुमित. यावेळी चेंडू पडल्यानंतर थोडीशी उसळी घेऊन निघून गेलाय. कारण अपेक्षा होती पिंट्याला
चेंडू स्लॉटमध्ये येईल, मात्र कोणत्या प्रकारचा संपर्क पाहायला मिळाला नाही. धावफलकावर मात्र फक्त आणि फक्त 41 रन्स सफल केला होता फ्रंट फुटवर जाऊन, आणि NP यांचे दोन्ही हात जमिनीला समांतर आणि अर्थातच अवांतर. एक धाव जोडली जाईल. 42 रन्स, लॉस ऑफ 5 विकेट्स. 5 गडी गमावलेत. 42 धावा आतापर्यंत धावफलकावर. कालच्या देखील खेळामध्ये साई स्पोर्ट्सची अवस्था नाजूक झाली होती, मात्र 74 धावांपर्यंत पोहोचले होते त्या सामन्यामध्ये. यावेळी मात्र चेंडू निघून जाईल का? जाईल जाईल जाईल. यावेळी मात्र अपयश आणि विजय. प्रयत्न केले होते, प्रयत्न केले नाही असं नाही, प्रयत्नांसाठी मात्र 100% असेल. मात्र चेंडू यावेळी मात्र शर्यत जिंकलाय. चेंडू निघून गेला एक्स्ट्रा. इथे मात्र कव्हरच्या बाहेर 4 धावांसाठी. या 4 धावांनी पिंट्याच्या बॅटमधून हा एक चौकार पाहायला मिळालाय. या स्कोअर कार्डचा विचार केला तर एक संजीवनी प्रदान केली गेली आहे या चौकारानं. 46 धावा, 46 रन्स या घडीला. आणि या धावानं मी तर मिळेल 60, 65 किंवा 70 पर्यंतही जरी घेऊन गेलात तरी देखील एक चांगली फायटिंग टोटल ठरेल. कारण समोरच्या टीमचा विचार केला तर कॅन्डी, अर्जुन, बाली या तिघांचा अडसर लवकर 46, आणि यांचा तिघांचा अडसर फक्त वेताळ स्वामी समोर जास्त आहे. कारण ह्या जर 3 विकेट जर घेण्यात यश मिळालं तर मात्र कुठेतरी कमबॅक होऊ शकेल. मात्र म्हटलं जातं दिल्ली अभी बहुत दूर आहे, आणि अजून त्या धावा देखील तिथपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. तेजस यावेळी मात्र नक्कीच एक चांगला खेळाडू आहे या राणा स्पोर्ट्सचा, आणि ती नजर होती दशरथ यांची, आणि केलं निवड नीरज स्पोर्ट्ससाठी. एका विशिष्ट टीममधील खेळाडू एका विशिष्ट टीममध्ये आपल्याला पाहायला मिळतात. यावेळी मिसफिल्ड विजयला, मात्र आज चेंडू काही विजयच्या जवळ येत नाही आणि आला तरी तो पळून जातोय. कारण मिसफिल्ड होत असताना जागा बदलली मात्र परिणाम बदलला नाही. शेवटी बालीला धावून जावं लागलं. बाली अर्थात महाबली, आणि त्याला जावंच लागेल. जेव्हा जेव्हा संकट येईल तेव्हा बाली या राणा स्पोर्ट्स नीरज स्पोर्ट्स असो अथवा राणा स्पोर्ट्स असू द्यात, बाली एक तारणहार आहे. हो, यावेळी मात्र 2 धावा. या पिंट्या मात्र धावाला आकार देतोय. पिंट्याच्या बॅटमध्ये आतापर्यंत 8 धावा पाहायला मिळत आहेत, धावफलकावर पाहायला मिळत आहेत 49. 1 शॉट फॉर हाफ सेंचुरी. सांघिक अर्धशतकासाठी 1 धावेची गरज आहे. तेजस 2 पिंट्या. इथे दंडीगुल पिंट्या. यावेळी मात्र यावं लागेल डगआउटच्या दिशेला, कारण डाव सावरत असताना इथे मात्र धक्का दिला गेला आहे. तेजस गोलंदाज, जादुई गोलंदाज. कारण आपण ज्या ज्या टीम्स पाहतो, हर्ष पुणे संघाचा विचार केला तर शेंद्रून पट्ट्यापासून किनवली पासून पार शेनवा डोळखांपर्यंतचे खेळाडू त्या हर्ष स्पोर्ट्स ठुण्यामध्ये पाहायला मिळतात. साई स्पोर्ट्सचा विचार केला तर सापगाव आणि गोटेघरचे खेळाडू आम्हाला पाहायला मिळतात. आणि जर आपण विचार केला हरिओम किंवा राज्य बॉईज तर मात्र शहापूर तालुक्यातील ज्या मातब्बर टीम्स आहेत त्यातले लोअर ऑर्डरचे ऑलराऊंडर्स पिकअप केले गेलेत. आणि जर नीरज स्पोर्ट्सचा विचार केला तर बोर्डचे ती टीममधील मला वाटतं 80% प्लेयर्स या टीम खेळताना पाहायला मिळतात. अर्थातच एका झोनमधून एखादी टीम जेव्हा समोर येते तेव्हा आपल्या झोनमधील चांगल्या खेळाडूंना एकत्र करत त्या टीमची बांधणी केली जाते. नवीन फलंदाज तिथे आपल्याला पाहायला मिळत आहेत पप्पू. तेजस कमाल करतोय, कारण आतापर्यंत बालीनं विकेट घेतलाय, सुमितनं विकेट घेतलाय, अर्जुनला देखील 1 विकेट मिळाले, आणि ज्या ज्या गोलंदाजांनी गोलंदाजी केली त्यांना विकेट मिळाल्यात. 6 गडी बाद झालेत वेताळ स्वामी संघाचे. पप्पू लेफ्ट हँड बॅट्समन. यावेळी मात्र स्ट्रायकर एंडला. तेजसला मात्र थोडा विचार करावा लागेल. स्लॉटमध्ये जर चेंडू पडला तर पार्किंग लॉट शोधावा लागेल. दिशा भरकटली. फलंदाज डावखुऱ्या शैलीचा समोर आला आणि तेजसनं आपली दिशा भरकटवली आहे. 50. यावेळी मात्र 50 धावा, सांघिक 50 धावा. डगआउटमधून नक्कीच टाळ्या झाल्या पाहिजेत. 50 धावा एक चांगला माइलस्टोन इथे मात्र वेताळ स्वामीनं गाठलाय. इथून पुढे मात्र जरी धावा कमी असतील मात्र संघर्ष करावा लागेल. इथे मात्र पॅडचा वेध घेतला गेलाय, संपर्क झाला नाही, मात्र 1 धाव ती संघाच्या खात्यावर जाईल. 51 धावा, 51 रन्स. तेजस यावेळी आपल्या संघासाठी एक चांगली कामगिरी करत असताना पाहायला मिळेल. कारण जर या षटकाचा आतापर्यंत विचार केला
तर किती धावा खर्च केल्या तर आमचे स्कोरर सांगतील. येस, एक वाईटसह 5 धावा खर्च केल्यात. तेजस तो राजेश. स्लॉट चेंडूला दाखवला आरसा, जसा आलाय तसा चेहरा पाहिला चेंडूनं आणि सरळ निघून गेलाय साइड स्क्रीनच्या बाजूनं. 1 बाउन्स ओव्हर द बाउंड्री रॉप. 4 धावा. या 4 धावांनी धावफलकावर पाहायला मिळत आहेत. 55 धावा. 6 गडी बाद. वेताळ स्वामी 6 षटकं संपलीत आणि नक्कीच सॉरी एक चेंडू शिल्लक आहे सॉरी. आणि या चौकारानं मात्र खूप बदल करून आणला या धावफलकावर. राजेशच्या बॅटमधून आला हा चौकार. तेजस आतापर्यंत 9 धावा खर्च केल्यात. जवळजवळ प्रत्येक गोलंदाज यावेळी मात्र त्रिफळाची. यावेळी राजेशला मात्र दाखवलाय डगआउटचा रस्ता. तेजस राणा स्पोर्ट्स संघाची बोर्ड शेती एक्सप्रेस एकदा का धावली की धावलीच. केली डिरेल रेल वेताळ स्वामीची. 6 षटकं संपलीत. 6 षटकानंतर धावफलकावर पाहायला मिळत आहेत 55 धावा. 55 लॉस ऑफ 6 वेताळ स्वामी. या महत्वाच्या सामन्यामध्ये पाहायला मिळेल. अंतिम षटक घेऊन कोण येतील पाहावं लागेल, कारण 2 षटकं हाताळली सुमितनं, 2 षटकं हाताळली अर्जुन बांगरनं, 1 षटक हाताळलं बालीनं आणि 1 तेजसनं. आणि जवळजवळ 10च्या सरासरीनं धावा खर्च केल्यात. प्रत्येक गोलंदाजानं 9-10 अशाच धावा खर्च केल्यात. जर सुमितचं दुसरं षटक पाहिलं तर तिथे 7 धावा आल्या होत्या. अंतिम षटक घेऊन कोण येतात पाहायला लागेल, कारण नक्कीच या संघाचा आधारस्तंभ, या संघाची ज्यांनी बांधणी केली आहे दशरथ. चला नाणेफेकीसाठी टीम राजे बॉईज विपक्षात शिवम स्पोर्ट्स गेरसे. चला दोन्ही संघाचे संघनायक, आपण हे षटक संपताक्षणी आपला टॉस व्हायला हवा. त्यानंतर मात्र वेळ दिला जाणार नाही. जो निर्णय असेल समोरच्या संघाने लगेच सेटरक्षण लावून घ्यायचे. चला आयोजकांकडून पुन्हा कॉलिंग येईल. शिवम स्पोर्ट्स गेरसे राजे बॉईज, जो नवीन फलंदाज संजोग, नक्कीच साना पाली. श्रीराम स्पोर्ट्स पाली संघाचा हा नौखा नवोदित हिरा. नक्कीच संजोग विषयी काय म्हणावं, कारण चॅम्पियन्स ट्रॉफी चेरवली या स्पर्धेमध्ये या संजोगनं आपल्या संघाला प्रथम फेरी गाठून दिली होती. बाद फेरीमध्ये देखील गेले होते. अंतिम 4 मध्ये खेळत असताना आम्ही पाहिलं होतं या टीमला, पाली संघाला निराशा नक्कीच मिळाली. सेमीफायनलला ते पराभूत झाले. मात्र संजोग आणि त्याला सोबतीला यावेळी बाद पप्पू अब चलाएंगे चप्पू जावं लागेल यावेळी डगआउटच्या दिशेला. ज्यावेळी पाहायला मिळालं दशरथ यांनी देखील इथे धावबाच्या स्वरूपात एक विकेट दिलं. पप्पूला यावं लागेल माघारी. संजोग आणि कुणाल या 2 खेळाडूंविषयी आम्ही म्हणत होतो, कारण या 2 खेळाडूंनी खऱ्या अर्थानं श्रीराम पाली संघाला मित्र म्हणेला पुनरुज्जीवित केलंय. या वर्षीच्या हंगामामध्ये खूप सुरेख कामगिरी केली. नवीन फलंदाज कुणाल, नक्कीच ती जोडी पाली संघाची जोडी यावेळी मात्र टीम वेताळ स्वामीसाठी नक्कीच एक चांगली जोडी आहे. जर विचार केला इथून पुढे उर्वरित 4 चेंडू चांगले खेळले तर एखादा षटकार तरी पाहायला मिळेल, कारण कुणाल आणि संजोग मातब्बर फलंदाज आहेत, कारण या पूर्ण सीझनमध्ये दाखवून दिलं त्यांनी. मिसिट क्षेत्ररक्षक पोहोचतील का पुढे आलेत, अंदाज आला नाही. आणि आता त्याचा 2री धाव घेण्याचा प्रयत्न आणि 3री धाव देखील पूर्ण केली गेली. 3 धावा संजोग आणि कुणाल. आपण पाहिलं संजोग शब्दाचा जर अर्थ पाहिला तर योगायोग, म्हणजे जीवनामध्ये काही योगायोग घडून येतात. संजोगला वाटलंही नसेल की मी एवढ्या अल्पावधीतच शहापूरच्या या प्लॅटफॉर्मवर येईल,
कारण तुम्ही चांगली खेळ केली तर नक्कीच आयोजकांची नजर तुमच्यावर असेल. कारण शहापूरचं क्रिकेट म्हटलं आणि शहापूर तालुक्याचं खाडेचं मैदान म्हटलं तर खूप साऱ्या शहापूर तालुक्यातील ग्रामीण खेळाडूंचं एक स्वप्न आहे या ठिकाणी खेळायचं, आणि ते कुणाल आणि संजोगनं खूप लवकर पूर्ण केलं. यावेळी थोडंसं अक्रॉस द बॅटनं खेळला गेलाय. इथे मात्र शॉर्ट फाईन लेगला इथे घोषित क्षेत्रामध्ये चेंडू निघून गेलाय. एक धाव मिळेल. यावेळी 60 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. इथून पुढच्या जर 2 चेंडूंवर एक मोठा ब्लास्ट आला तर मी म्हणेल एक फायटिंग टोटल पाहायला मिळेल. चला टीम राजे बॉईज आणि शिवम स्पोर्ट्स. हॅलो दशरथ. हो यावेळी मात्र प्रयत्न केला होता, मात्र निर्धाव. एवढा कमी नको, थोडा मला कशाला. आणि अर्थातच दशरथ अंतिम चेंडू या इनिंगचा. वेताळ स्वामी संघ जर पाहिला तर 60 धावा झाल्यात, जिथे 10ची सरासरी सुरुवातीपासून होती, मात्र या घडीला ती सरासरी कुठेतरी खाली येत असताना जवळजवळ 8 8.5ची ही धावगती. या चेंडूवर किती धावा येतील? दशरथ अनुभवी गोलंदाज आहेत, यावेळी मात्र गोलंदाजी मार्कवर सज्ज आहेत. स्ट्रायकर एंडला पाहायला मिळेल कुणाल. संजोग आणि कुणाल ही जी जोडी आहे, एक अंतिम चेंडू असेल या जोडीसाठी. काय घडेल पाहूया. दशरथ राजे बॉईज फायनल ऑफिशियल कॉल. यावेळी मात्र संपर्क झाला, तिथे शतरक्षक आहेत. एक घेतली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? दुसऱ्या धावेचा प्रयत्न मिळणार नाही, कारण एकच धाव मिळेल. 61 धावा आणि 62 धावांचं लक्ष असेल जवळजवळ 9च्या सरासरीनं. मग मला नाही वाटत काय डोकेदुखी ठरेल. मात्र टीम आहे नीरज स्पोर्ट्स, मागच्या 3 सामन्यातली कामगिरी आहे 3 आउट ऑफ 3. 3 पैकी 3 सामने विजयी झालेत. वेताळ स्वामीच्या खात्यावर एक विजय. चला नाणेफेकीसाठी नीरज यावेळी मात्र शिवम स्पोर्ट्स गेअरचे दोन्ही संघनायक आपण लवकर या. आणि राजे बॉईजच्या पदरी निराशा आहे, दोन्ही सामने गमावले. आणि शिवम स्पोर्ट्सचा विचार केला तर 2 सामने विजयी आहेत. एकसष्ट धावा, 61 रन्स. चला नाणेफेक होते. चला टीम राजे बॉईज. सर तू परत होतो. हॅलो, चला नाणेफेकसाठी यायचे. हॅलो राजे बॉईज. अक्षय फ्रॉम राजे बॉईज आणि ऋतिक शिवम स्पोर्ट्स गेरसे. नाणेफेक होईल. अर्थातच या स्पर्धेच्या मुख्य आयोजकांपैकी NP एक दिलखुलास व्यक्तिमत्व आणि या शहापूर तालुक्यातील या गुणी खेळाडूंना सतत संधी निर्माण करून देणारे एक व्यक्तिमत्व अर्थात निलेशजी पाटोळे. त्यांच्या माध्यमातून आपण NP स्पोर्ट्सच्या माध्यमातून खूप साऱ्या स्पर्धा पाहतोय. यावेळी मात्र संयुक्त आयोजन केलं गेले. या त्याबरोबरच या शहापूर तालुक्याचे नवनिर्वाचित नगरसेवक अर्थातच विजयभाई भगत यांचं देखील या शहापूर तालुक्यातील क्रिकेटसाठी खूप मोठं योगदान. कारण त्यांच्या नजरेमध्ये एखादा खेळाडू जर भरला की नक्कीच त्या खेळाडूला या शहापूरच्या खाड्याच्या मैदानावर नक्कीच खेळण्याची संधी मिळते. आणि अर्थातच आपण पाहिलं
गेले 5-6 महिने ही स्पर्धा इथे क्रिकेटचा अनुभव घेत असताना यावेळी थोडा अंतराळ जास्त वाटत होता आणि या खेळाडूंना पुन्हा एकदा मैदानावर आणण्यासाठी जर कोणी पुढाकार घेतला असेल तर या शहापूर तालुक्यामध्ये खऱ्या अर्थानं या नगरपंचायतचे नवनिर्वाचित नगरसेवक विजयभाई भगत यांच्या प्रयत्नातून पुन्हा एकदा या खाडीच्या मैदानावर या स्पर्धेचं आयोजन आम्हाला पाहायला मिळालं. नक्कीच खूप सारे नवोदित खेळाडू या सीझनमध्ये चांगली कामगिरी करत असताना त्यांना मात्र त्यांचं स्वप्न साकार झालं या खाडीच्या मैदानावर खेळत असताना. कारण शहापूरच्या या मैदानावर खेळणं अर्थातच खूप साऱ्या खेळाडूंचं स्वप्न आणि ते स्वप्न खूप साऱ्या खेळाडूंचं झालंय. टॉस केलं अक्षय 1 मिनिट अक्षय टॉस करून घ्या. राजीव बॉईज लाईव्ह स्ट्रीमिंग टॉस होतोय. राजीव बॉईज विपक्ष आता शिवम स्पोर्ट्स गेअरचे यावेळी नाणेफेक राजीव बॉईजनं आणि पेंडिंगवर हा डिसिजन सांगितला जाईल. शिवम स्पोर्ट्स मात्र प्रश्नचिन्ह आहे, काय करावं लागेल फलंदाजी की गोलंदाजी. कारण जेव्हा जेव्हा दुसऱ्यावर भरोसा जातो तेव्हा मात्र आपल्याला विचार करावा लागतो. चला क्षेत्ररक्षण सजवून घ्या. टीम वेतास्वामी सलामीचे 2 फलंदाज देखील जात असताना पाहायला मिळतात. कॅन्डी आणि नीरज स्वतः संघाचे संघ मालक अर्थात ज्याच्या नावानं ही टीम खेळते. हॅलो, चला जाऊया. पूर्वार्ध पाहिलं 61 धावा वेताळ स्वामी संघाच्या खात्यावर. 62 धावांचं आव्हान आहे. टीम नीरज स्पोर्ट्स आसनगाव संघाला विचार केला मागील 2 सामन्यांचा. चला क्षेत्ररक्षण सजवून घ्या लगेचच. वेताळ स्वामी संघ जास्त वेळ घेऊ नका, तुमचा टाइम सुरू होतोय आणि आता त्याचं 45 मिनिटं दिली जातील. चला जाऊया. जाऊया सामन्याच्या दिशेनं. गोलंदाजी मार्कवर कुणाल आणि संजोगला गोलंदाजी करताना देखील पाहता येईल. कारण पाली संघ या पाली संघाला बिलॉंग करतो कुणाल आणि आज या मैदानावर पाहायला मिळतोय. आणि अर्थात पाली गावाचा जर आपण विचार केला, पाली गावच्या क्रिकेट टीमचा विचार केला तर सर्वात जास्त डावखुऱ्या शैलीचे खेळाडू या टीममध्ये आहेत. जर विचार केला तर डावखुऱ्या शैलीचे फलंदाज ज्या टीममध्ये असतात नक्कीच एक ॲडव्हान्टेज राहतो. कारण लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन ठेवता येतं. स्ट्रायकर एंडला आपल्याला पाहायला मिळत आहेत कॅन्डी. एक झेल घेतला होता तिथे थर्डमॅन झोनमध्ये. सूर एक झेल होता, विकेट किपरला हुलकावणी दिली होती, मात्र त्याच्या मागे उभा असताना एक झेल घेतला होता. गोलंदाजी मार्कवर के
फॉर कुणाल. पाली संघाचा हा अष्टपैलू खेळाडू पहिला चेंडू घेऊन जातोय कॅन्डीसाठी. ओहो, यावेळी मात्र खेळण्यास मजबूर केलं मला वाटतं कॅन्डीला, कारण चेंडू पडल्यानंतर मात्र थोडी उसळी घेतली मात्र कॅन्डीने उपयोग करून घेतला. सांगितलं येस, वन इज ऑलवेज बेटर दॅन झिरो, आणि एक धाव जोडली गेली. जर टीम वेता स्वामीचा विचार करता वाईटच्या धावेनं खातं खोललं होतं. अर्जुन बांगर होते तिथे. यावेळी मात्र चांगला फटका आहे. कव्हर रिजनमध्ये चेंडू जाईल आणि पिंटाकडे हा चेंडू जात असताना पिंट्यानं चेंडूला थांबवले, कट केलाय त्याचा वेग. एकच धाव. दोघांचे बॅटमधून एक धाव. दोन्ही फलंदाज ऑफ द मार्क होत असताना टीम नीरज स्पोर्ट्स आसनगाव संघाचे कुणाल पुन्हा एकदा कॅन्डीसाठी बीट केलं कॅन्डीला. क्या बात आहे. आणि हेच खऱ्या अर्थानं स्किल आहे. चेंडू पडल्यानंतर मात्र थोडी उसळी घेत जातोय, दिशा बदलतोय, काटा बदलतोय चेंडू, आणि आता त्याचं समजू शकले नाही कॅन्डी. कॅन्डीचा विचार केला तर एक मातब्बर फलंदाज, विस्फोटक फलंदाज आसनगाव टीमचे. मात्र यावेळी थोडासा संघर्ष पाहायला मिळतो बॅट आणि बॉलमध्ये. कुणाल, ओहो, रोकेगे तो कब तक, हमें रोकना और रुकना ना मंजूर नहीं है. यावेळी मात्र एक मोठा ब्लास्ट मिड विकेटच्या डोक्यावरून 6 धावा वसूल केल्या गेल्यात. कॅन्डीच्या बॅटमधून आलाय A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. कुणाल, ओहो, फ्रंट फुटवर आले होते, सफल केला होता, मात्र सफल कुणाल झालाय. बीट केला गेलाय. षटकार येऊ द्यात, षटकार तर येईल, मात्र षटकारानंतर जो डॉट बॉल घेतो ना तो गोलंदाज नक्कीच चांगला म्हणून ओळखला जातो. पुढचा चेंडू कमबॅक केलाय. ओहो, यावेळी थोडीशी लाईन अँड लेंथ भरकटली आहे. चेक केली गेली क्वालिटी एनपीच्या माध्यमातून. सांगितलं एनपीने यस इट्स अ वाईड. अवंतरची धाव, धाव फलकावर परिवर्तन. 9 धावा. धाव फलकावर 9 धावा. नक्कीच कान मंत्र दिला जाईल, कारण गुरुमंत्रा तुम्ही कुठेही जा या प्रकारच्या कंडिशन्स पाहायला मिळतील, कारण समोर विस्फोटक फलंदाज आहे. एखादा षटकार देखील सामन्याचा संपूर्ण मूड बदलू शकेल. आणि नक्कीच इथून पुढे कुणाल डॉट चेंडू फेकण्याचाच प्रयत्न करेल, कारण 9 धावा ऑलरेडी आलेल्या आहेत. अंतिम चेंडू असेल, हा चेंडू डॉट करण्याचा प्रयत्न असेल, मात्र समोर कॅन्डी. थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये बदल. वेताळ स्वामी संघ आपल्यासाठी फक्त 45 मिनिटे दिली गेलीत, याचा देखील आपण नोंद घ्या. त्यानंतर मात्र कमिटीकडून कदाचित दंडित केलं जाईल. वाईड बॉल. कुणाल, दहा धावा. दुहेरी धावसंख्येमध्ये प्रवेश करतोय नीरज स्पोर्ट. नीरज स्पोर्ट संघ मात्र सामना लवकर फिनिश करण्यामध्ये माहीर आहे. आता या धावा, कारण त्या दिवशी आपण 54 धावांचा विचार करत होतो, अगदी वेगानं पार केल्या होत्या. यावेळी मात्र घोषित क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय. षटक क्रमांक 1 जे मार्गस्थ होतं ते होईल समाप्त. कुणालच्या या षटकात आल्यात धावा 11. या
सामन्यानंतरची बिग कॉन्टेस्ट असेल. शिवम स्पोर्ट्स गेरसे विपक्षात राजे बॉईजच्या पद्धती तर निराशा आहे. 2 सामने 2 पराभूत. शिवम स्पोर्ट मात्र 3 सामन्यामध्ये 2 विजयी. जाऊया गोलंदाजी मार्कवर परिवर्तन. पप्पू समोर कॅन्डी संदीप. दुसऱ्या षटकाची सुरुवात. पहिला चेंडू फेकला जाईल. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट आणि चेंडू निघून गेलाय मिड विकेटच्या बाहेर. हवाई सफर सिक्सर. यावेळी मात्र तिथे अनमोल होता, मात्र चेंडू अनमोलच्याही आवाक्याबाहेर. षटकार वसूल केला कॅन्डीनं. कॅन्डीच्या बॅट मधला हा दुसरा गगनचुंबी षटकार. धावफलकावर खूप मोठं परिवर्तन. चेंडू जितका फ्लाय झाला तितकंच हे धावफलक फ्लाय होताना पाहायला मिळालं. 17 नक्कीच 17 ठरेल का हा नंबर. मॅच बॉल आलाय तो ठेवा अंपायर तुमच्याकडे चेंडू. आणि अर्थातच 17 धावा आहेत. वेताळ स्वामी संघ आपल्या 61 धावा डिफेंड करण्याचा प्रयत्न करतायत. मग तर त्या पद्धतीची गोलंदाजी करावी लागेल. कुणालनं पहिलं षटक हाताळलं. त्या षटकामध्ये आपण पाहिलं 11 धावा खर्च केल्या. पप्पूच्या पहिल्या चेंडूला 6 आणि जोडा आणखी 6. 6 2 इन अ रो. सलगचे 2 षटकार. पप्पू आता मात्र विचार करावा लागेल. खूप सारे प्रश्न डोक्यामध्ये गोंधळ घालत असतील. कारण आहे समोर कॅन्डी यावेळी मात्र आपल्या बॅटमधून आग ओकतोय. सलगच्या 2 चेंडूंवर 2 षटकार. रात्रीच्या खेळामध्ये आपण नन्नू नावाच्या गोलंदाजाला पाहिलं. अक्षरशः धावांचा पाऊस. पहिल्या सामन्यात 2 षटकांमध्ये 42 धावा. 3 सामन्यामध्ये तब्बल 58 धावा 3 षटकांमध्ये खर्च केला होता नन्नूनं. पप्पूची वेळ आहे की काय. सलगचे 2 चेंडूंवर 2 षटकार ठोकलेत. समोर कॅन्डी आहे. इथून 4 चेंडूंवर आणखी एखादा तरी षटकार नक्कीच दिसतोय. कारण आहे ओहो 3 इन अ रो. पाहिलं याला म्हणतात कॅन्डीची मजा. कॅन्डी मात्र आग ओकतोय. 6 3 चेंडू आणि 3 षटकार. हे खाडीचं मैदान जर आपण पाहिलं तर याच मैदानावर याच ठिकाणी 6 चेंडूत 6 षटकार ठोकले होते श्रावण डोंगरेनं. यावेळी काय होईल. कॅन्डी 3 पप्पू यावेळी मात्र साइड चेंज राऊंड विकेट. यावेळी मात्र हरकत इथे मात्र बॅटची कडा घेतली. चेंडू जाऊन पोहोचलाय विकेट किपरच्या हातांमध्ये. अक्षय इथे चूक करत नाहीयेत. सुरेख झेल पकडला गेलाय. लाजवाब झेल. टिपला झेल. संपला खेळ. संदीप अर्थात कॅन्डी या फलंदाजाचा बॅक टू द पवेलियन होत असताना. कारण बरेच आपण आंतरराष्ट्रीय स्तरावर ज्या गोलंदाजावर मार पडतो, ज्या गोलंदाजावर खूप साऱ्या धावा घेतल्या जातात, त्याच गोलंदाजाला विकेट मिळताना देखील आपण पाहिलंय. आणि यावेळी पप्पूनं तेच केलंय. 18 धावा पहिल्या 3 चेंडूंवर. यानंतर मात्र जातोय यावेळी बाळी. शहापूर तालुक्याच्या क्रिकेटचा विचार केला तर आम्ही त्याची खली याच नावाने उल्लेख करतो. कारण क्रिकेटचा खली आहे. एक मातब्बर फलंदाज बाली भागरे स्ट्रायकर एंडला पाहायला मिळेल. इथून पुढे जर धावांचं इक्वेशन आपण पाहिलं 32 चेंडू आणि 33 धावा. याच्या अगोदरच्या चेंडूवर 33 ला
प्रॅक्टिस होत्या. रन बॉल होत्या मात्र विकेट गेले कॅन्डीचा. चला वेतास्वामी टीम प्लीज, आम्ही दिलगिरी व्यक्त करतो मात्र तुम्ही खूप वेळ घेतायत मित्रांनो. प्रत्येक चेंडू नंतर वेळ नका घेऊ प्लीज, कारण स्पर्धा असते मित्रांनो. स्पर्धेमध्ये आपल्याला वेळही तितकंच महत्त्वाचं असतं, सामना तितकाच महत्त्वाचा आपल्यासाठी, कारण विजय मिळवणं गरजेचं असेल. हो हलक्या हाताने खेळलाय कव्हरच्या दिशेला. पप्पू मात्र जात इथे सॉरी पिंट्या लॉंग ऑफ वरून चेंडूवर धावून जाते. चेंडूवर थांबवलंय, एक धाव थांबणार नाहीये. बाली ऑफ द मार्क होत असताना एक धाव त्याच्या बॅटमधून पाहायला मिळेल. धाव फलकावर थोडंसं परिवर्तन. 30 धावा, इथून पुढे 32 धावांची आवश्यकता असेल. टीम नीरज स्पोर्ट्स आसनगाव संघाला आपल्या चौथ्या सामन्यातील विजयासाठी. अहो अनमोल यावेळी मात्र चेंडूवर नियंत्रण मिळवत असताना हे षटक क्रमांक 2 समाप्त. या षटकात आल्या 19 धावा, 3 षटकार, 1 सिंगल, 1 विकेट, 1 डॉट असे 6 चेंडूंचं ॲनालिसिस आमच्या डोळ्यासमोर पाहायला मिळेल. पप्पू सुरुवातीला महागडा ठरला मात्र कॅन्डीला डगआउटचा रस्ता दाखवला. त्या दिवशी आपण अभिजित सावंत यांना खेळताना पाहिलं होतं. तिथे गोलंदाज नन्नू होता. पहिल्या 3 चेंडूंवर 14 धावा वसूल केल्या होत्या, मात्र त्यानंतर आपण एक लाजवाब झेल तिथे हेमंत सोकांडे घेत असताना आपल्याला पाहायला मिळत होता. कारण तो झेल नक्कीच विकेट मी म्हणतोय तिथे नन्नूची नव्हतीच, कारण हेमंत सोकांडेने जे काही प्रयत्न केले अगदी पुढे धावत जाऊन त्या चेंडूला झेल केला होता, कठीण झेल सोपा केला होता. मात्र तो आहे खेळाचा भाग. जाऊया गोलंदाजी मार्कवर. अनमोल हॅलो अनमोल, उंची मिळाली आहे, दूरी नाही. क्या बात आहे. रोशन यावेळी मात्र सुरेख झेल टिपला गेला रोशनच्या माध्यमातून. चेंडू जवळ जवळ गगनाला भिडला होता, अंदाज घेणं कठीण होता. मात्र तशातही अगदी मिड विकेटवरून धावत येत असताना काऊ कॉर्नरवरून धावत येऊन त्या चेंडूवर नियंत्रण मिळवलंय आणि नीरज यावेळी मात्र डगआउटचा रस्ता घेऊन जातोय आणि पावलं मात्र डगआउटच्या दिशेला निघाली आहेत. नक्कीच म्हटलं जाईल पाऊले चालती डगआउटची वाट, आणि नक्कीच जावं लागेल डगआउटला. अनमोलला मिळतंय एक यश. विजय नवीन फलंदाज, स्ट्राईक चेंज होणार नाही, नवीन फलंदाज स्ट्रायकर एंडला पाहायला मिळेल. आणि इथेच नाही तर आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील आपल्याला जेव्हा नवीन फलंदाज स्ट्रायकर एंडला जर या कंडिशनमध्ये गेला तर गोलंदाजाला खूप मोठा फायदा असतो. अनमोल विचार केला नीरज स्पोर्ट्सची अजून खूप सारी फलंदाजी मागे येणं बाकी आहे, तर अजून 2-3 तरी विकेट्स वेताळस्वामी संघाला घ्याव्या लागतील तर कमबॅक या सामन्यात होईल. कारण जवळजवळ रन बॉल इक्वेशन आहे आणि रन बॉल इक्वेशन मला नाही वाटत खाड्याच्या मैदानावर ग्रामीण ओपनला खेळणाऱ्या टीमला कठीण होतील. कारण तालुक्यातील संघांमधील हिरे शोधून काढलेत आणि त्या हिऱ्यांना त्या मोत्यांना एकत्र येऊन एक मोत्याचा हार तयार केला गेलाय, अर्थातच शहापूर तालुका प्रीमियर लीग. यावेळी मात्र थोडी दिशा भरकटती अनमोलची आणि तिथे आम्हाला वाईड पाहायला मिळाला. बोट फिरवली तिथे क्षेत्ररक्षक, क्या बात आहे, चूक होणार नाही. आणि तिथे संजोग झाला योग. चेंडू आणि हातांचा, चेंडू आला हातांमध्ये, झेल पूर्ण केला गेलाय आणि यावेळी खेळीचा अंत झालाय. फलंदाज विजय कालचिडा. बॅक टू द पवेलियन. यावेळी मात्र नंबर लागला बोर सिटी टीमचा. प्रशांत खूप साऱ्या सामन्यांमध्ये चांगली कामगिरी केली आहे प्रशांतने देखील आपल्या टीमसाठी. यावेळी मात्र नीरज स्पोर्ट्ससाठी खेळत असताना आता उर्वरित धावा कशा येतील. ट्रम्प कार्ड आहे डगआउटमध्ये अजूनही अर्जुन बांगर येणं बाकी आहे.
रणनीती किती महत्त्वाची आहे मित्रांनो. आपण जेव्हा जेव्हा बोरशेती संघाला खेळताना पाहतो तेव्हा या अर्जुनला सलामीला येताना पाहतोय. नीरज पोटचा विचार केला आतापर्यंत लोअर ऑर्डरमध्ये खेळत असताना अर्जुन बांगर. अनमोल तो प्रशांत. येस, यावेळी मात्र सन्मान दिलाय. पॉईंटच्या दिशेला क्षेत्ररक्षक असतील. चेंडूला थांबवलं गेलंय, मात्र एक धाव काही थांबू शकले नाहीत. पहिल्या चेंडूवर ऑफ द मार्क होत असताना इथे प्रशांत. यावेळी मात्र बोरशेती संघाची ही जोडी बाली आणि प्रशांत नीरज स्पोर्ट्स आसनगाव संघासाठी खेळत असताना बाली. यावेळी नशीब नशीब इथे मात्र अगदी बॉटम एज घेत चेंडू एका टप्प्यानं. षटक क्रमांक 3 समाप्त. तेहतीस धावा. इथून पुढे 29 धावांची गरज आहे. 29 रिक्वायर्ड जस्ट इन 24 बॉल्स. 24 चेंडू 29 धावा. 33 ला 33 होत्या. विकेट गेला कॅन्डीचा. त्यानंतर आल्या 32 विकेट गेली नीरजची. त्यानंतर गेला पाठोपाठ विजय. आणि आता मात्र प्रशांत आणि बाली ही जोडी यावेळी मात्र आम्हाला मैदानावर पाहायला मिळते. आणि अर्थातच कमबॅक केला जाईल का टीम चा विचार केला आपण. बेताळ स्वामी. पहिल्या दिवशी थोडा खेळ बेताल झाला असला तरी आज मात्र खेळामध्ये ताळ आणण्याचा प्रयत्न केला जाईल बेताळ स्वामी संघाकडून. चला क्षेत्ररक्षक सजवून घ्या. पंच थोडं आपण इंटरफेअर करा, वेळ जास्त होतोय. ऑलरेडी सामना अर्धा तास उशिरा सुरू झालाय मागील 2 दिवसांचा कम्पेअर केलं तर. आणि नक्कीच वेळेत खेळ करा मित्रांनो. प्रशांत स्ट्रायकर एंडला आणि गोलंदाजी मार्कवर होतोय. परिवर्तन कुणाल. पहिलं षटक हाताळलं होतं, 11 धावा खर्च केल्या होत्या. दुसरं षटक घेऊन येतोय. समोर मात्र प्रशांत आहे. शांत करावं लागेल प्रशांतला. मात्र शांत करणं सर्वांचंच काम नाहीये. क्षेत्ररक्षक असतील, एक धाव घेतली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न. चेंडू खूप दूर गेला होता आणि अर्थातच इथे कुणाल चेंडू जोशमध्ये येऊन फेकला गेलाय. पाहिलं नाही फलंदाज कुठे आहेत. ऑलमोस्ट पोहोचले होते तिथे बाली. मात्र जर कामेशच्या हातात चेंडू गेला नसता तर आणखी एक धाव नक्कीच मिळाली असती. प्रशांत 2 धावांचं योगदान देत असताना चेंडू थांबणार नाही, निघून गेलाय. सीमा रेषा पार जात असताना पंचांचा सिग्नल काय तो पाहूया. षटकार. कुणाल थोडा मागणं ठरतोय. इथे झेल होऊ शकले असते. चूक करतायत तिथे स्लीप मध्ये राजा. नक्कीच खूप कमी वेळ असतो मित्रांनो या प्रकारच्या झेलसाठी. काही फ्रॅक्शन ऑफ सेकंड्स असतात. आणि जर आपण पाहिलं आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील आपल्याला दाखवलं जातं किती वेळ होता. काही सेकंडचा वेळ असतो, मायक्रो सेकंडचा वेळ असतो आणि त्या वेळेमध्ये टायमिंग करणं गरजेचं असतं. यावेळी काय आहे सांगतील पंच. येस, नो बॉल. कुणालवर आली नामुष्की फ्री हिट टाकण्याची. फ्री हिट म्हटलं तर खूप सारे प्रश्न गोलंदाजीच्या डोक्यामध्ये गोंधळ घालतात. झाला मोठा वार, चेंडू आरपार, दमदार षटकार. यावेळी कुणाल, मी तर म्हणेल ना आपल्या संघाची या पूर्ण स्पर्धेतली कामगिरी पाहून गोलंदाजीवर फोकस करावा लागेल मित्रांनो. समोरच्या टीमनं 3 विजय ऑलरेडी प्राप्त केलेत
आपल्याला जर या स्पर्धेतलं आव्हान जिवंत ठेवायचं असेल मित्रांनो, तर मात्र हा सामना जिंकणं अतिशय गरजेचं आहे वेताळ स्वामी संघाला. आणि या प्रकारची जर साधारण गोलंदाजी झाली तर मात्र या स्पर्धेतलं आव्हान डळमळीत होईल मित्रांनो. यासाठी इथून पुढे धावा रोखाव्या लागतील. मात्र समोर बाळी आणि प्रशांत, रणनीती आखावी लागेल. प्रशांतच्या बॅटमध्ये दुसरा षटकार, मोठ्या धावा रोखाव्या लागतील. स्कोअर कार्ड जाऊन पोहोचलंय जवळजवळ 48 धावांवर. यावेळी चेंडू निघून गेलाय. इथे मात्र भेट घेता येतं बाजारपेठेची. 6 धावा. या 6 धावांनी मला वाटतं इथे सलगचे 3 षटकार प्रशांतच्या बॅटमधून. मात्र एक वाईट फेकण्याचा प्रयत्न झाला होता. मात्र वैयक्तिक कामगिरीचा विचार केला तर 3 षटकार प्रशांतच्या बॅटमधून आलेत आणि सामना जास्त दूर नाही आहे. इथून मात्र विजय जास्त दूर नाही टीम नीरजसाठी. फक्त 8 धावांची आवश्यकता आहे आणि या षटकाचा विचार केला तर एक चेंडू शिल्लकही आहे. शेवटचा चेंडू देखील जर आला षटकार तर मात्र पुढील तब्बल 3 षटकांमध्ये 2 धावांची आवश्यकता राहील. जर नेट रन रेटचा विचार केला तर आत्तापर्यंत संपूर्ण स्पर्धेत ही टीम टॉपला आहे नीरज स्पोर्ट्स. कारण पहिला सामना लवकर जिंकला, दुसरा सामना कमी चेंडू जिंकलाय आणि त्या दिवशी तिसरा सामना देखील चांगल्या पद्धतीने जिंकला. इथे काय होईल? प्रशांत, कुणाल विचार केला तर शहापूरच्या या प्लॅटफॉर्मवर नौका गोलंदाज आहे. मात्र वेळ जाईल कुणाल, ह्या एका सामन्यावरून जज केलं जाणार नाही असं म्हटलं जातं. डोंट जज अ बुक बाय इट्स कव्हर. ही सुरुवात आहे. 7 धावांची आवश्यकता आहे विजयी चौकार जर मारायचा असेल तर या स्पर्धेमध्ये. ओ इथे मात्र फटका बसलाय. कुणालला मिळेल का यश? नाही मिळणार. सामना सोडून दिलाय की काय असं काय तसं वाटतंय. इथे थोडंसं लेझी आणि डीसी क्रिकेट पाहायला मिळालं. 2 धावा पूर्ण केल्या, षटक संपलंय आणि इथून पुढे 5 धावांची आवश्यकता असेल. 18 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. ओव्हर, षटक संपले मित्रांनो. अनमोल, इथून पुढे हा सामना वन साइडेड. या स्पर्धेमध्ये मातब्बर संघ असताना आम्हाला वन साइडेड रात्री तर आणि परवाच्या रात्री देखील वन साइडेड आपल्याला पाहायला मिळालेत. वन वे ट्रॅफिक. चला अनमोल, आपण लगेचच गोलंदाजी मार्कवर यायचे. मला वाटतं निर्णय बदललाय. गोलंदाजी मार्कवर अमोल. लेटर तेच आहे, नावरस तीच आहे, परिणाम तीच येईल का? कारण फक्त 5 धावांची गरज. बाली बागरे समोर. यावेळी मात्र अक्रॉस द बॅट न खेळला गेलाय चेंडू. क्षेत्ररक्षक असतील संजोग. आज संजोगचा आणि चेंडूचं चांगलं रिलेशन राहिले. चेंडू थांबवला गेलाय अगदी एका हातानं. अशा प्रसंगी बऱ्याचदा आपल्याला मिसफील्ड पाहायला मिळतात. यावेळी चेंडू कुठे जाईल पाहावं लागेल आणि एकच धाव घेतली जाईल या चेंडूवर. एक मिनिट सर. आतापर्यंत 2 चेंडू झालेत आणि विजयासाठी 3 धावांची गरज. आणि मला वाटतं इथे संजोग 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 आणि ड्राफ्ट. झेल मात्र इथे सोडला जातोय. 2 धावा मिळतील. चला राजे बॉईज आणि नीरज. राजे बॉईज, आपण डिसिजन दिला नाही आम्हाला, बॅटिंग केली झालं. ओके. नीरज स्पोर्ट्स रेडी राहायचे. क्षेत्ररक्षणाला वेळ जास्त घ्यायचा नाहीये. शिवम स्पोर्ट्स सॉरी. विजयी षटकार आणि विजयाचा चौकार. सलग 4था विजय. नीरज स्पोर्ट्स चौकार षटकार आहे. विजयाचा चौकार बोलले मी, हा षटकार आहे. आणि यावेळी मात्र नीरज स्पोर्ट्स कॉंग्रॅच्युलेशन्स. यावेळी मात्र 4 पैकी 4 सामने विजयी साखळीमध्ये आणि निर्विवाद वर्चस्व. आणि नक्कीच क्वालिफिकेशन झालंय
4 षटकार